फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम स्पॉन्जी आणि जाळेदार अशा उपवासाच्या इडल्या. तर कशा बनवायच्या त्या बघूया. इथं मी सगळ्यात पहिले 1 कप भगर घेतलं आहे. त्याच कपानं अर्धा कप शाबू घेतला आहे. आता भगर आणि शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि ह्याचं बारीक असं पावडर बनवलं. आता हे बनवलेलं पावडर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं. त्यानंतर एक बारक्या वाटीनं अर्धा वाटीनं दही घातलं. त्यानंतर थोडंसं पाणी घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता जसं जसं पाणी लागेल तसं घालायचं आहे, एकदाच घालायचं नाही. जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. त्यानंतर ह्याला मिक्स करून घेतलं छान असं आणि एक 10 मिनटासाठी ठेवून द्यायच्या. त्या अगोदर चवीनुसार मीठ घातलं. आता हे छान असं मिक्स करून घेतलं. आता प्लेट झाकून 10 ते 20 मिनटासाठी ठेवून देऊया. 10 मिनटं झालेले आहेत आणि छान असं बेटर भिजलं आहे बघा. त्यानंतर एक पाव चमचा खायचा सोडा घातला आणि चांगलंच बेटर फ्लफी होईपर्यंत फेटून घेतलं. आता बेटर चांगलं फेटून घेतल्यानंतर इडली पात्राचं जे प्लेट असतं त्याला तेल लावून घेतलं, म्हणजे इडल्या व्यवस्थित निघल्या जाव्यात त्याच्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये बेटर घालून घ्यायचं. आता बेटर घालून झालेलं आहे. आता मी पहिलंच गॅसवर इडली पात्र ठेवलं होतं पाणी घालून. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये प्लेट ठेवल्यानंतर झाकण लावून 10 मिनटं चांगलं वाफवून घ्यायच्यात इडल्या शिजतात तोपर्यंत चटणी करून घेऊया. त्यासाठी भाजलेले शेंगदाण्याचं कूट, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालून बारीक करून घेतलं. त्यानंतर जसं आपल्याला चटणी पातळ घट लागते त्याप्रमाणे पाणी घातलं आणि बारीक असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथं मी तेल आणि जिऱ्याचा तडका दिलेला आहे. तुम्हाला जर का उपवासाला जिरे चालत नसतील तर नाही घातलं तरी चालेल. नुसती तेलाचा तडका द्यायचा, नाहीतर अशीच ठेवली न तडका मारताही खाऊ शकतात. छान अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता 10 मिनटं झालेली आहेत आणि इडल्या मस्त अशा जाळेदार आणि टम्म फुगलेल्या आहेत. बेटर जर सैलसर ठेवलं इडली चांगली तयार होते आणि घशात पण अडकत नाही. तर मस्त अशा इडल्या तयार झाल्यात बघा. एका चाकूच्या साहाय्याने मी काढून दाखवते. चांगल्या अशा शिजल्या पण आहेत आणि व्यवस्थित निघल्या पण जात आहेत, खाली चिटकल्या नाहीत, काही नाही. मस्त अशा आपल्या जाळेदार आणि एकदम स्पॉन्जी अशा आपल्या उपवासाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. या इडल्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करण्याची काही गरज नाही, इन्स्टंट बनवू शकता. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही रोज भगर साबुदाण्याचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर अशा 1 ते 2 साहित्यामध्ये तयार होणाऱ्या मस्त अशा उपवासाच्या इडल्या करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. भेटूया पुढल्या आणखीन एका अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.